जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आम्ही काल गेलेलो थोडीशी शॉपिंग करायला अभीसाठी. माझ्यासाठी नाही, 4000चं बिल हिने बनवलंय आणि माझ्यावर नाव घेत आहे 2 महिने. असं काही नाही. सो आज म्हणजे फायनली अभिने सांगितलंय कुठे चाललो काही नाही. तर आज आम्ही थोडंफार ज्ञानाचं मुंबईला थोड्या ज्या गोष्टी घ्यायच्या ते घ्यायला चाललो है ना. ज्ञानाचं घ्यायला चाललो होतं. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत. काही भरपूर दिवस झाले मुंबईला गेलो नाही. सो आपण एक स्पर्धा ठेवूया आपण एक की जो कोणी ओळखेल की आमची ही ट्रिप रिलॅक्सवाली कुठे असणार आहे. काल थोडीशी हिंट भेटली असेल तुम्हाला की हिने जॅकेट वगैरे घेतला. जो कोणी ओळखेल 25 तारखेपर्यंत, 25 तारीख म्हणजे काय क्रिसमसच्या दिवशीच्या पर्यंत त्याला आम्ही ट्रिपवरून काहीतरी जिकडे आम्ही चाललो तिथून काहीतरी एक छोटंसं एक गिफ्ट आणून पहिला जो ओळखेल त्याच्यासाठी एकच यावेळेस विनर असणार आहे कोणतरी. सो बघा आणि कमेंट करून सांगा नक्की कुठे चाललो त्यामुळे. लेट्स गो. बोल ना 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 बाबा ना आईकडे. बाबा आणि आई फक्त, बाकी काय नाही. लाव नाही लागत आहे, नाही लागत आहे, नाही लागत आहे. सो मी इकडे का बसलोय. सो हे आहे आगाराचं इलेक्ट्रिक विंडो क्लीनर डिलाइट मॉडेलचं, जे की एक स्प्रे सोबत येतं. ही मेन मशीन आहे. इकडे सक्शन ब्लेड आहे आणि 200 ml कॅपॅसिटी आहे याला. आणि याच्यात मी आता लिक्विड आणि पाणी टाकलेलं आहे आणि इकडे क्लोथ पण लावलेला आहे. मी तुम्हाला ते यूज करून दाखवतो. नवीन आणलं, याच्यावर तुम्ही धूळ बघतच असेल किती आहे काय आहे. सो याचा इकडे मी स्प्रे करतोय. सो इथे मायक्रोफायबर क्लोथनी मस्त छान असं मी पुसून घेतलेलं आहे. पाण्याने स्प्रे करून घेतलंय. आता त्याला पूर्णपणे क्लीन करायची जिम्मेदारी ह्याची आहे. इकडे बटन दिलेलं आहे, मी बटन चालू केला. हे वॉटरप्रूफ आहे आणि 1 kPa सक्शन पॉवर सोबत येतं. LED इंडिकेटर पण दिलेलं आहे आणि छान क्लीन सुद्धा करतं. सो पूर्ण जे पण पाणी राहिलेलं किंवा जे पण अजून काय धूळ राहिलेली ती सगळी याच्यात सक्शननी सक करून घेतलेली आहे. सो खूप छान आहे. इथे मी फाल्गुनीला पण सांगितलं फ्रीजवर जरा फिरवून बघ किती क्लीन होते आणि त्यांनी पण छान स्प्रे केला आणि फिरवलं आहे. आणि त्यानंतर मी सक्शन पॉवर लावलेली आहे त्याच्यावर आणि बघतोय तर सेम मिरर सारखं क्लीन झालेलं आहे. हे 1 year वॉरंटी सोबत सुद्धा येतं. छान क्लीन झालं ना. सो या इलेक्ट्रिक विंडो क्लीनरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन चेक करा आणि तुम्ही पण तुमच्या घरात घ्या. युजफुल गोष्ट आहे. युजफुल आहे ना. दीपाला तर आवडेल. आई नको, आई नको, नको नको नको. राहू दे ना, मोठ्या इकडे थांब ना, मोठ्या इकडे थांब ना. बाय करायला, बाय बाय बाय. नको, घे घे घे. साऊ आमची झोपली आहे. साऊची झोपायची रुटीन सगळी बदलली आहे मामाकडे जाऊन आल्यापासून. कधी पण झोपते, मग झोपायचीच म्हटलं. अरे झोपायचीच रुटीन बदलली आहे म्हटलं मामाकडे गेल्यावर. कधी पण झोपते, कधी पण उठते. हा, हिने कसली रुटीन लावली काय माहिती. मग तेच म्हटलं ना, कधी पण झोपते कधी पण उठते. चलो वेलकम. काय करायला, जावायची सोय करायला लागते ना. काय जावायची सोय, जावायची सोय काय केली. काय इथे पण टाकले दोन्ही ब्लेझर काढले. कोट बीट काय बोलावं. बाबा आमचं काय बा व्हाईट कोट नाही ना, काला कोट आहे ना. हॅलो, अगं माझं सोनू गटो, अगं माझं सोनू गटो. शेंगा आणलं, शेंगा. नाश्ता दिदी कशी बोलते. सो फायनली पोचलेलो आहोत मुंबईला. आणि ही बघा आमची चिंटूक, झोपायचं नाव नाही, ते नाही, ते तुझं नाही आहे. आणि मुंबईचा CST स्टेशनचा नजारा तुम्हाला दाखवतो.
मी गाडी लांब लावतो आणि तिथून मग टॅक्सीने जातो, कारण की तिकडे गाडीचे पार्किंग चार्जेस पर आवरला 150 रुपये आहे आणि इकडे 50 रुपये आहे जिकडे मी लावतो आहे. जर तुम्हाला पण लावायचे असेल तर CST स्टेशनच्या या साईडला आहे, म्हणजे तुम्हाला तर लोकेशन CCD आहे तिकडे आहे आणि त्या साईडला नाही लावत गाडी, मनीष मार्केट साईडला नाही लावायची, तिकडे महाग आहे. आणि हा CST स्टेशन आहे. इथून टॅक्सी केली की 50 रुपये घेते टॅक्सी तिथपर्यंत जाण्याचे आणि येता वेळेस काय टॅक्सी करायला लागत नाही. तिथे कोणीतरी थांबतं आणि मग मी गाडी घेऊन येतो. पण तिथे गाडी लावण्यापेक्षा इथे गाडी लावलेली परवडते. तिथे 150 रुपये पर आवरचे आहेत आणि इकडे 50 रुपये आणि सेफ्टी पण आहे तेवढीच. आणि तिथे तर किती गाड्या तुम्हाला तर दाखवतो ती पार्किंग, असे लोक बोलवतच असतात. काय घेताय? मस्त खूप सारे खेळणे घेतले ते. नाही राहू द्या. खेळणे आहे ना खेळणी कुठे आहे? आता रचना दिली ती. हा का? मला नाही माहित. बीचवर दिला ना. आम्ही आलेलो स्टील मार्केटमध्ये. स्टीलच्या काही गोष्टी आता त्यांचा हळदी कुंकू आहे लवकरच. सो आम्ही दरवर्षी काही ना काही वेगळं घेण्याचं बघतो की काहीतरी वेगळं, आणि म्हणजे आम्हीच जातो घ्यायला, मी आणि फाल्गुनी दरवर्षी. सो ह्या वेळेस पण काहीतरी वेगळं घ्यायचं. सो आमच्या इकडे आलो आहे आणि आमचा हिवाळ्यातला तुम्हाला माहिती आहे फेवरेट खाणं काय, तर हुरडा खायला उतरलं आणि एक पॅकेटमध्ये काय होत नाही, 2-2 पॅकेट लागतात. धन्यवाद, तुमचा वेळात वेळ आम्हाला दिला तुम्ही आणि आमच्या बरोबर वाटलं. मला फिरायला मिळालं. बाय. नाही चालली आजी, मी नाही चाललोय, बाबा नाही चाललाय. अरे बाबा नाही चाललाय. असं असतं. तिला गाडी थांबली नाही का तिला वाटतं बाबा चाललाय कुठे, मग ती लगेच बाबा बाबा करत बसते. बाय कर, बाय तर कर, बाय तर कर आजीला, बाय कर, बाय बाय. टकला महाराज. ए टकला महाराज. एवढं सगळं सामान आहे. घरी आलो आणि चिंबोरी हे बघा, एक फांगडा एवढा मोठा आहे चिंबोरीचा. सुंदर सुंदर पोलगा. हा माझा पोलगा कुठं आहे? हा माझा पोलगा आहे का? सुंदर सुंदर पोलगा आहे का? आता आम्ही आता डिनरला चाललोत म्हणजे घरातच आहे. मस्त क्रॅब्स बनवलेत आणि जिताडा. मस्त जेवलो आणि छान बनवलेले जे क्रॅब्स बनवलेले. फाल्गुनी तू बनवलेले ना? फाल्गुनी क्रॅब्स बनवले
आणि फाल्गुनीच्या क्रॅफ्टचा फोटो मी माझ्या एका फ्रेंडला पाठवला, तर तिला पण आवडली. ती म्हणते की फाल्गुनी माझ्यासाठी पण बनवायला का, तर लवकरच तिच्यासाठी बनवायचं. तुला सांगेन तुला कुठे बनवायचं आणि कधी बनवायचं ते. पण ठीक आहे, मजा आली. काय काय शॉपिंग केली? सो बेसिकली आम्ही आज चटरपटर शॉपिंग करायला गेलेलो. मेन जे शॉपिंग करायला गेलेलं ते म्हणजे मला ना क्लिप्स पाहिजे होते. कुठे गेलो मी नाही घातलं तसं. सो भरपूर साऱ्या ब्लॉगमध्ये पण भरपूर जणांनी एन्क्वायरी केलेलं. मी जे छोटे छोटे असे क्लिप्स यूज करते त्याला असे फर आहेत, पर्ल्स आहेत. तर खूप लोक मला नेहमी विचारतात की हे कुठून घेतलेलं. तर मी ते बुलेश्वरलाच घेतलेलं. पण यावेळेस आम्ही बघायला गेलो तर मिळालं काहीच नाही. नाही मिळालं बिकॉज ना ज्या बाजारच्या लाईनला घेतलेलं ना आपण मुंबादेवीच्या इथे. सो ते पूर्ण आता त्याचं रोडचं काम चाललेलं आहे. सो ते वेंडर्स वगैरे असतात ना, ते स्ट्रीटवाले जुने घेतलेले ते आपण गेलेलो तेव्हा घेतलेला. त्याला म्हणजे माझ्या प्रेग्नन्सीच्या आधी घेतले ना, बिफोर माय प्रेग्नन्सी. ऑलमोस्ट 2 years झाले त्याला. तर आता ते रोड पूर्ण हे मी ऑलमोस्ट बुलेश्वर पर्यंत वॉक केलं. मम्मीला पण घेऊन गेलं, मम्मीला सुद्धा घ्यायचे होते. पण ते आम्हाला क्लिप्स काही मिळाले नाही. माझ्याकडे ऑलमोस्ट भरपूर सारे कलर्स आहेत त्याच्यामध्ये आणि खूप छान दिसतात. ते काहीतरी 50 रुपीजचे होते तेव्हा, 50 रुपीजला होते. आणि इथे आता आमच्या इथे शॉप्समध्ये ऑलमोस्ट 150-200ला मिळतात. पण ते खूप मस्त आणि टिकलेत अजून सुद्धा. माझ्याकडे एखादा दुसरा असेल पण आहेत. हे लोक यांची शॉपिंग करायला गेले तोपर्यंत मी आणि माझी मुलगी मस्त खेळणे घ्यायला गेलो. त्यासाठी खेळणे घेतलेले छोटे छोटे. फुटवेअर्स वगैरे पण चांगले आलेले आहेत. चांगले म्हणजे किती घेतलेत का ते? हा, पिशवी भरली नाही, मी एकच. मग त्याच्यात 3-4 कोणाचे आहेत? 3 नाही 2 होते. अच्छा 2 आहेत का? मम्मीने घेतल्या मला खायला. सो आणि बाकीचं आम्ही थोडेफार काय केलं, काहीच नाही, चटरपटरच शॉपिंग केली. नानाला स्वेटी घेतले का? स्वेटी ते फरवाला का होतं? एक फरवाला. हा, नाना आणि सावीसाठी थोडी विंटर शॉपिंग केली. उद्याच्या ब्लॉगमध्ये पॉसिबल झालं तर दाखवेल काय काय शॉपिंग केलेली वगैरे. आणि बाकी आमची ट्रिपसाठी विंटर शॉपिंग केली. पण दादाचा ग्रीन सिग्नल आलाय की नाही माहीत नाही. हीच दादाला मनवू शकते. माझ्या बस की बात नाही आहे आणि चेतनाच्या पण बस की बात नाही आहे. तर ही काय दादाला मनवलं तर मनवेल. लेट्स सी कसं काय प्लॅन आउट होतंय आपलं, काय होतं काय नाही. एनिवेज सो आता ऑलमोस्ट डिसेंबर एंड येत आहे आणि भरपूर सारे सीट्स फुल झालेले आहेत. जसे की तुम्हाला माहिती आहे नावेंजल आणि अभूने आम्ही दोघे मिळून एक ट्रिप काढलेली आहे. ती म्हणजे फुकेट, क्रॅबी आणि बँकॉक 4 फेब्रुवारीला. तर भरपूर सारे सीट्स फुल झालेले आहेत. तुम्ही समज कोणी इंटरेस्टेड असेल तर नक्कीच लवकरात लवकर तुमचे सुद्धा सीट्स रिझर्व करा. खालती व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आणि स्क्रीनवर सुद्धा. सो लवकरात लवकर जाऊन तुमचे सीट्स बुक करा. लवकरात लवकर याच्यासाठी बोलतोय आम्ही, कारण की आम्ही जे पूर्ण PNR बुक केले ते PNR मधले काही सीट्सच बाकी आहेत जुन्या रेटमध्ये एअरफेअरवाल्या. त्या फुल झाल्यानंतर तुम्हाला नवीन रेट्सचे एअरफेअर जे आहेत ते लागतील. त्यामुळे आम्ही सांगतो की लवकर बुक करा. खूप सारे लोक असे आहेत की ज्यांनी पॅरेंट्स बरोबर केलेत, कपल्स आहेत, फॅमिली आहेत, मुलांना घेऊन आलेले आहेत, असे खूप सारे लोक आहेत. मजा धमाल येणार आहे. पहिल्या ट्रिपला तर खूप धमाल येणार आहे आणि मजा पण करणार आहोत. पुढची ट्रिप पुढे कधी असेल ती माहीत नाही अजून. पहिली ट्रिप आपली जाते थायलंडला. सो या नंबरवर तुम्ही जाऊन व्हॉट्सअप करा आणि तुमची पण सीट रिझर्व करून घ्या. गेस करायला विसरू नका. अभिनय स्टार्टिंग ऑफ ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितले कॉन्टेस्ट ठेवलेला आहे. सो नक्कीच कॉमेंट करून सांगा की आम्ही कुठे चाललो आणि कसली एवढी शॉपिंग चालली. कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. आणि कोण असणार आहे तो एक लकी विनर की आम्ही जिथे जाणार आहोत तिथून त्याला गिफ्ट असणार आहे. सो चला, आपण सेम असं व्हिएतनामच्या वेळेस केलेला ना. व्हिएतनामच्या वेळेस केलेला 5 होते व्हिएतनामच्या वेळेस आणि व्हिएतनामच्या वेळेस 5 होते आणि 5 गिफ्ट आणलेले आम्ही व्हिएतनामवरून. व्हिएतनामची खासियत असलेली. सो यावेळेस एकच आहे. काय असणार आहे तुम्हाला बघायला मिळेल, पण कमेंट सेक्शनमध्ये लवकर सांगा. सो चला, असेच आमच्या ज्ञानासावीला प्रेम देत राहा, अभूंवर प्रेम करत राहा. तोपर्यंत सगळ्यांनी हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा.
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी